हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग नाही डेली व्लॉग्स घेऊन येणार आहे। माझ्या नवऱ्याच्या आग्रहा खातीर माझ्यापेक्षा त्याची अशी इच्छा होती की मी डेली व्लॉग सुरू करावं। मला ते किती पॉसिबल होईल मला माहित नव्हतं, कारण रोज सगळं शूट करायचं, एडिट करायचं, ते पोस्ट करायचं, असं सगळं माझ्याच्याने कितपत होईल मला माहित नाही। पण ही एक सुरुवात आहे आणि होप्स तुम्हाला ही जी डेली ब्लॉगची सिरीज आहे किती दिवस करेल, ॲटलिस्ट आपण पहिले 30 दिवस तरी करून बघूयात की मला डेली 30 जरा जात होतं। पहिले आपण 10 दिवस ट्राय करू। आता पहिलं महत्त्वाचं काम मी जे करते आहे ते म्हणजे आज मला सगळे बेडशीट्स, टॉवेल आणि ते धुवायचे आहेत, कैरी, स्नो, चिकूचे। सो जुगाडू वॉशिंग मशीन आहे आमचं। असं ह्या पद्धतीनं आधी नळातून मग्यातून ह्यात पाणी सोडावं लागतं आणि त्यानंतर ह्या बेडशीट्स वगैरे आहेत, टॉवेल आहे, ते आता आपल्याला धुवायचं आहे। सो मी आता हे काम करते कारण की इथे कनेक्शन सुद्धा नाही आहे, मला ही एक्सटेन्शन कॉर्ड लावून खूप काम करायचे आहेत मला। सो आता सध्या बाय आवरते मी सगळ्या गोष्टी आणि मग भेटते पुन्हा। तर ऑलमोस्ट 12 वाजत आलेत आणि मी आज काहीच आवरलं नाही, म्हणजे माझं नाही आवरलंय, बाकी सगळ्या गोष्टी आवरून झाल्या। बाकी म्हणजे जसं की स्नोचे बेडशीट्स वगैरे धुवायचे होते, आदित्यचा डबा, पप्पा नाश्ता करून गेले, टाकांचा नाश्ता, माझा वगैरे जेवण रेडी आहे, सगळ्या गोष्टी झाल्या। पण मला अजिबातच आज इच्छा होत नाही काय आवरायची किंवा काय करायची। पहिलाच दिवस आहे ब्लॉगचा आणि मला बोर झाले आणि हा वियर्ड पिंपल का असेल, म्हणजे काहीच कारण नाही आहे ना आत्ता माझ्या गालावरती, ना माझं वय आहे ना माझं डाएट, मी खूप बाहेरचं खाते किंवा काय खाते, तेलकट खाते, असं काहीच नाही। तरी हा पिंपल येण्याचं कारण काय? कैरीची लाईफ सॉर्टेड यार। कैरी भारी यार, तुझं रोज आंघोळ नाही करायची, रोज जेवण नाही बनवायचं, मस्त आयतं खायचं, असं झोपायचं। स्नो पितो आहे आता दूध, त्यानंतर 4 चपाती, एवढं स्नूचं असं डाएट आहे। आणि कैरी मॅडमचं सगळं मूडवर असते, जर खाऊ वाटलं तर खायचं, नाही वाटलं तर नाही खायचं, सगळं मनावर असते कैरीचं, असं तिचं काही ठरलेलं नसतं। स्नो 2 टाइम जेवण करतो, एकदा दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता। जेवण झाल्यानंतर स्नोचा लाड करायचा असतो थोडा वेळ, स्नोचा लाड करायचा असतो थोडा वेळ, हो ना? जेवण झालं स्नोला लाड पाहिजे असतो ना? गुदगुली करू का? गुदगुली करू कच्च दिसतो उठा। सो आता मी निघालेले आहे, आमच्या घराजवळच एक ग्राउंड आहे, तिथे कोणीतरी काल परवा लहान पिल्ला आहेत ते आणून सोडलेले आहेत आणि किती छोटे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मी सकाळ संध्याकाळ जेव्हा कधी जमेल तेव्हा मी दूध चपाती घेऊन जात असते। आणि आता देऊयात आपण लक्ष्मीला। चंद्रा इकडे हे घे, चंद्रा का खाती माझी चंद्रू? कशी खाती चंद्रू? पोळी खायची का चंद्राला? चपाती खायची? चपाती देऊ? ते थांब थोडीच थोडीशीच देणार। येते का खाता? हे घे लक्ष्मी। आणि सगळ्यांची पेटपूजा झालेली आहे आणि सोबतच आदित्यची सुद्धा डबा खायची तयारी चालू झालेली आहे। आदित्य शेतावरती गेलेला आहे, तो तिकडेच जेवण करणार आहे, त्याचाच व्हिडिओ कॉल यायचा मी वाट बघत होते, म्हणजे मी पण माझं जेवण करेल कारण मलाही खूप भूक लागलेली आहे। सो आदित्यच्या डब्यात आहे मटकी, शेवग्याची शेंग, चपाती आणि थोडंफार सलाड। सो सगळ्या गोष्टी माझ्यासुद्धा ताटात सेम आहेत आणि थोडं एक्स्ट्रा चटणी आणि लोणचं आणि पापड आहे। घरी असल्याचा काहीतरी तर फायदा नको का मला? कैरी काय चाललंय हे? आदित्यला मी म्हणलं मला बोर होते, मला फिरायला घेऊन चल, तो आणि शेतावरनं आलोय आणि त्यांनी किती घाण प्लॅनिंग केली आहे, म्हणजे आपण बाजारात फळं घ्यायला जाऊ। वाव, बाजारात नाही, विद्यापीठला नाही, तुला बस खुश, हॅपी
सो फ्रुट्सची खरेदी करून आपण निघालेलो आहोत घरी. बापरे केवढे लावलेत त्याला ते. सो माझं एक ॲमेझॉनचं पार्सल आलेलं आहे, ते आता आपण ओपन करून बघूयात काय आलं आहे. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे, कारण बाकी अजून संध्याकाळचा स्वयंपाक, हा व्हिडिओ एडिट करणं, सगळ्या गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे मला वाटतंय आजचा दिवस आपण इथेच संपूया. आणि होप सो तुम्हाला ह्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मी मागवलेली आहे हे कुशन कवर, त्यानंतर हे बी ब्लंटचा हेअर मास्क मागवलेला आहे, हेअर स्पा तो मागवलेला आहे. मी मागच्या वेळेस केलेलं आणि छान आहे. आणि त्यानंतर आदित्यसाठी वॅसलीन मागवलेलं आहे. आणि माझ्यासाठी हे हेअर कंडिशनर मागवलेलं आहे. आणि हे तुपाचे दिवे जे असतात ते मागवलेलं आहे. सो एवढ्याच गोष्टी होत्या ज्या मी मागवल्या. आणि हे कुशन कवर दाखवू का तुम्हाला कसं. त्याचं MRP तर 999 वगैरे काय लिहिली, पण मला हे 400 रुपयाला 5 कुशन कवर मिळालेले आहेत. आणि ह्या पद्धतीचे आहेत. ठीकठाकच अशी क्वालिटी आहे, खूप भारी नाही आणि खूप खराबही नाही, नॉर्मल अशी आहे. म्हणजे 100 रुपयाला एक, जवळपास 100 म्हणजे त्यापेक्षा कमी 5 मिळाले 400 रुपयामध्ये. त्यामुळे प्रिंट तर छान आहे त्याच्यावरची, दिसायला खूप क्यूट दिसते. सो सगळीकडे हत्तीच हत्ती आहेत. तर ह्या पद्धतीचा होता माझा डे 1 डेली ब्लॉगचा. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोडंफार कमेंट केलं तर मलाही सपोर्ट मिळेल आणि असे छान छान व्हिडिओ करता येईल मला. आणि ते तुमच्यासोबत शेअर करता येईल. जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.